कुठवर चालणार? मग कार्यकर्त्यांनी करायचं काय? फक्त सतरंजा उचलणं, घोषणा देणं, यांच्या निवडणुकीची पोस्टर चिटकवणं, बस. मित्रहो, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना कार्यकर्त्यांची निवडणूक म्हटलं जातं, पण हे फक्त बोलण्यापुरतंच. कार्यकर्त्यांनी खरं तर आयुष्यभर सतरंजाच उचलायच्या आणि घोषणा देत राहायचं. नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीनं हेच जाहीरपणे आता यावेळेला सुद्धा सांगून टाकलेलं आहे. अहो, काही आमदारांच्या मंत्र्यांच्या पत्नी, आई बिनविरोध निवडून आल्या, तर काही यांच्या नातेवाईकांना मतदारांनी निवडून दिलं आणि काहींचा पराभवही झाला. मंत्री, आमदार, नेते यांच्याच घरातल्या सदस्यांना संधी दिली गेली, पण इथं कार्यकर्त्यांचा विचार नाही केला गेला. सतरंजा उचलण्यासाठी त्यांचे हात मोकळे ठेवले. निवडणुकीच्या सुरुवातीलाच बघा, दोंडाई नगर परिषद, जामनेर आणि अनगर पंचायतीचा निवडणुका बिनविरोध झाल्या होत्या. भारतीय जनता पक्षाकडून मंत्री जयकुमार रावल यांच्या मातुश्री नयन कुंवर रावल, जामनेर नगरपालिकेमध्ये भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी साधना महाजन, अनगर पंचायतीमध्ये राजन पाटील यांच्या सूनबाई, अशा भाजपच्या 3ही महिला निवडणुकीच्या आधीच, प्रत्यक्ष मतदानाच्या आधीच बिनविरोध झाल्या. अनगरची निवडणूक तर खूप मोठ्या चर्चेची आणि तेवढ्या वादाची सुद्धा ठरलेली होती. अजित पवार यांच्या पक्षाचे मंत्री इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक, शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड, भाजपा आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण, विधान परिषदेतील पदवीधर आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांचा सुद्धा जोरदार विजय झाला. त्याशिवाय बघा, घराणेशाहीतील पराभूत उमेदवारांचा जर आपण विचार केला तर मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी रजनी सावकारे, माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस, ज्येष्ठ नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे चिरंजीव अनिकेत राजे निंबाळकर, शिवसेना आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे यांचा पराभव झाला. भाजपच्या आदिवासी मंत्री अशोक उईके यांची मुलगी प्रियदर्शनी उईके, भाजपचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी अपर्णा फुंडकर या निवडून आल्या. माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस, शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी अश्विनी भोंडेकर, भाजपचे आमदार प्रकाश भरसाकळे यांच्या पत्नी नलिनी भरसाकळे हे मात्र पराभूत झाले. शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्या पत्नी पूजा गायकवाड, भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या पत्नी प्रतिभा चव्हाण, आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या पत्नी रत्न सूर्यवंशी, आमदार किशोर पाटील यांच्या पत्नी सुनीता पाटील, शिंदे गटाचे आमदार अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार, भाजपाचे आमदार प्रताप अडसूळ यांची बहीण अर्चना रोडे, आमदार धनंजय मुंडे यांच्या बहीण उर्मिला केंद्रे, माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्या सूनबाई रोहिणी वानखेडे, भाजपा आमदार नमिता मुंदडा यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा, माजी आमदार संजय जगताप यांच्या आई आनंदी जगताप, शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्या भाऊजाई रेखा बांगर, माजी आमदार लक्ष्मण पवारांच्या भाऊजाई गीता पवार हे या निवडणुकीमध्ये विजयी झाले. हे सगळे मंत्री, आमदार, नेते यांच्या घरातली मंडळी. आमदार रमेश बोरनारे यांचे बंधू संजय बोरनारे, माजी आमदार बाबाजानी दुराणी यांचे पुत्र जुनेद दुराणी, आमदार बाळ माने यांच्या सुनबाई शिवानी माने, शिवसेनेचे उपनेते विजय करंजकर यांच्या पत्नी अनिता करंजकर, खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका हेमंत वाजे हे मात्र पराभूत यांच्या यादीमध्ये गेले. पण बघा, विजयी असो किंवा पराभूत असो, पण हे आहेत कोण? तर हे आहेत मंत्री, आमदार, नेते यांच्या आई, मुलगी, भाऊ, काका, सगळं नाते घरातले. कार्यकर्ते कुठे आहेत? विजयी झालेल्या उमेदवाराचा गुलाल ते आता उधळत असतील किंवा मग पराभूत झालेल्या उमेदवारांचे डोळे पुसत असतील. तेच त्यांच्यासाठी काम. कार्यकर्त्याच्या निवडणुकीतून कार्यकर्तेच गायब हो. कुठवर चालणार? मग कार्यकर्त्यांनी करायचं काय? फक्त सतरंजा उचलणं, घोषणा देणं, यांच्या निवडणुकीची पोस्टर चिटकवणं, बस. मित्रांनो, ही आहे आपली लोकशाही. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.